मी राजमाता जिजाबाई शिवरायांची आई. लहान शिवबाला आम्ही रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या मनात शौर्य, धैर्य आणि न्यायाचे संस्कार रुजवले. मी त्याला शिकवले प्रजेला न्याय द्यायचा, स्त्रियांचा सन्मान करायचा आणि स्वराज्य उभे करायचे. आज माझा शिवबा छत्रपती झाला याचा मला अभिमान आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज. माझा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. माझी आई जिजाऊंनी मला लहानपणापासून शौर्याच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यात स्वराज्याचे स्वप्न जागवले. मी अन्याय कधी सहन केला नाही. माझ्या मावळ्यांच्या मदतीने मी अनेक किल्ले जिंकले. रायगडावर माझा राज्याभिषेक झाला. माझे एकच ध्येय होतं, हिंदवी स्वराज. जय भवानी, जय जिजाऊ. मी बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान सरदार. पन्हाळगडातून महाराज सुरक्षित निघाले, पण शत्रू पाठलाग करत होते. तेव्हा मी ठरवले महाराजांना विशाळगडावर पोहोचवायचेच. मी पावनखिंडीत उभा राहिलो. माझ्या मावळ्यांसह शत्रूला अडवले. जोरदार लढाई झाली. मी जखमी झालो, पण तोफेचा आवाज येईपर्यंत खिंड सोडली नाही. तोफ वाजली, महाराज सुरक्षित पोचले आणि मी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले. जय भवानी, जय शिवाजी. मी तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा. महाराजांनी मला सिंहगड जिंकण्याची जबाबदारी दिली. त्यावेळी माझ्या मुलाचे लग्न होते, पण मी म्हटलो आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. मी माझ्या मावळांसह किल्ल्यावर रात्री चढाई केली. उदय भालाशी जोरदार लढाई झाली. मी माझ्या प्राणांची पर्वा न करता लढलो आणि सिंहासारखा लढता लढता वीरमरण आले. म्हणूनच कोंडाला झाला सिंहगड. जय भवानी, जय शिवाजी. मी महाराणी ताराबाई छत्रपती राजाराम महाराजांच्या पश्चात. मी स्वराज्याची धुरा सांभाळली, शत्रूंशी धैर्याने लढले, सैन्यांचे नेतृत्व केले आणि स्वराज्य टिकवून ठेवले. मी स्त्री असले तरी धैर्य आणि नेतृत्व कमी नव्हते. स्वराज्यासाठी मी आयुष्य अर्पण केले. मी शिवाकाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान सेवक. मी दिसायला महाराजांसारखाच होतो. पन्हाळगडातून सुटताना महाराजांना शत्रूपासून वाचवणे गरजेचेच होते. तेव्हा मी महाराजांच्या वेशात पालखीत बसलो. शत्रूंनी मला पकडले. त्यांना वाटले मी शिवाजी महाराज. माझा भांडाफोड झाला, पण मी घाबरलो नाही. स्वराज्यासाठी मी प्राण दिले. माझ्या या बलिदानामुळे महाराज सुरक्षित सुटले. स्वराज्यासाठी प्राण देणे हीच माझी शान. जय भवानी, जय शिवाजी. प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण फक्त मनोगते ऐकली नाहीत, आपण इतिहास जगलो, स्वराज्य अनुभवले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त राजा नव्हते, ते धैर्याचे प्रतीक होते. जिजाऊ फक्त आई नव्हत्या, त्या संस्कारांच्या विद्यापीठ होत्या. तानाजी, बाजीप्रभू, शिवाकाशी हे फक्त योद्धा नव्हते, ते स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे ज्वालामुखी होते. मुलांनो, विचार करा, आपल्याकडे किल्ले नाहीत, तलवारीही नाहीत, पण आपल्याकडे एक शक्ती आहे, चांगल्या गुणांची शक्ती. जर तुम्ही सत्य बोललात, मोठ्यांचा आदर केला, देशावर प्रेम केले, मित्रांना मदत केली, तर तुम्ही देशाचे सैनिक आहात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकले. आता तुम्ही सुशिक्षित भारत घडवायचे आहे. चला, छाती ठोकून म्हणूया, मी धैर्यवान बनेन, मी प्रामाणिक बनेन, मी देशाचा आदर्श नागरिक बनेन. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी.